तिथे नाशिकच्या चांदवडमध्ये मात्र कांदा प्रश्नी आंदोलन पेटत चाललंय। चांदवडमध्ये पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली। रोहित पवार, हर्षवर्धन सपकाळांना काही काळ पोलिसांनी ताब्यात घेतलं। संतप्त आंदोलकांनी महामार्गावरील गाड्यांची हवाही सोडली। कांद्याच्या हमीभावासाठी मवियाच्या मोर्चाचा हा आक्रोश पाहायला मिळाला। कांद्याला किमान 3000 रुपये हमीभाव देण्याची मागणी नेत्यांनी केली। दरम्यान कांदा आंदोलन का केलं जातं तेही आपण पाहतोय। उन्हाळा कांद्याची आवक वाढलेली आहे। कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरले। उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे। निर्यात बंदी आणि केंद्र सरकारच्या बदलत्या धोरणांवर विरोधकांची टीका होते। कांदा साठवणूक आणि खरेदी व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह आहे। नाफेड आणि NCCF मार्फत 1850 रुपये प्रति क्विंटल दरानं कांदा खरेदीची घोषणा झाली आहे। मात्र शेतकऱ्यांची किमान 3000 रुपये प्रति क्विंटल दराची मागणी आहे, कारण तरच त्यांचा किमान उत्पादन खर्च, वाहतूक खर्च निघू शकतो। कमी दरानं विकलेल्या कांद्यावर अनुदानाची मागणी झालेली आहे। घोषणा झाली पण प्रत्यक्ष फायदा नाही अशी शेतकरी विरोधकांची भावना आहे। किरण ताजणे आपल्यासोबत आहेत याविषयी अधिक माहिती द्यायला। होणार प्रश्न सोडवल्यापर्यंत मुंबईला आंदोलन होईल आता मंत्रालयासमोर। मुख्यमंत्र्यांसोबत दिल्ली दरबारी बैठक आहे, किती यश येईल असं नाही वाटत त्यांना काही शेतकऱ्यांशी घेणं देणं आहे। त्यांना चांगले मंत्रालयावर आता कांदे फेकून मारावं लागेल मंत्र्यांना ठिकाणी। शिवसेना नेहमीच वेगळ्या स्टाईलच्या आंदोलनामुळे चर्चेत राहिलेली आहेत, तर या सगळ्या दरम्यान काय नेमका इशारा आहे? बिलकुल आता हे कांदे घेऊन आम्ही मंत्रालयावर येणार एवढंच सांग। किरण ताजणे आपल्याला अधिक माहिती देतात। किरण, कांदा प्रश्नाच्या बाबतीत काय नेमकं स्टेटस आता चाललेलं आहे तिथे चांदवडला आणि कशा प्रकारे प्रतिसाद दिला जातोय सत्ताधाऱ्यांकडून? प्रामुख्याने जर बघितलं तर कांद्याचे दर सातत्यानं घसरत आहे आणि त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये काही दिवसांपूर्वी म्हणजे मागच्याच आठवड्यामध्ये जवळपास 1250 रुपये प्रति क्विंटल इतक्या दरानं कांद्याची शासकीय खरेदी केली जाईल अशा स्वरूपाची माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिलेली होती। त्यानंतर रोहित पवारांच्या उपस्थितीत लासलगावमध्ये आंदोलन झालेलं होतं। त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 3000 रुपये प्रति क्विंटल दर मिळावा अशा स्वरूपाची मागणी होती। मात्र आजच्या दिवशी जे आंदोलन होतंय त्या सगळ्या पार्श्वभूमीवर कालच्याच दिवशी केंद्र सरकारच्या कॉस्टिंग सेलच्या विभागातनं पत्र जे काढण्यात आलं त्यामध्ये 1580 रुपये प्रति क्विंटल दर जाहीर करण्यात आलेला आहे। नाफेड आणि NCCFच्या माध्यमातून जी खरेदी केली जाणार आहे ती खरेदी आजच्या दिवसापासून लागू करण्यात आलेली आहे असं देखील त्यामध्ये नमूद करण्यात आलेलं होतं। मात्र आजच्या दिवशी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी चांदवड या ठिकाणी रास्ता रोको केला। मोठ्या प्रमाणात या सगळ्या दरम्यान गोंधळ निर्माण झाला। आक्रमक असा पवित्रा नेत्यांनी घेतल्यामुळे विशेषतः बस असेल किंवा इतर अन्य जी शासकीय वाहनं होती त्या वाहनांची हवा काढण्याचा एकूणच आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर या सगळ्या दरम्यान पोलीस आणि आंदोलक यांच्यामध्ये झटापट झालेली होती। अशा सगळ्या वेळेला आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात आलेलं होतं। त्यावेळेला उपस्थित असलेल्या आंदोलकांनी पोलीस ठाण्याच्या बाहेरच आंदोलन सुरू केलेलं होतं। एकूणच तणावाची परिस्थिती या सगळ्या काळामध्ये निर्माण झालेली होती। येत्या काळात आणखी तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याची भूमिका या सगळ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांची आहे। उद्याच्या दिवशी त्यासाठी काँग्रेस भवन या ठिकाणी आंदोलनाच्या संदर्भात बैठक देखील घेतली जाणार आहे आणि थेट मंत्रालयावर आंदोलन करण्याची भूमिका या सगळ्यांच्या नेत्यांची बघायला मिळते। दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्र्यांच्या सांगितल्याप्रमाणे उद्याच्या दिवशीच कांद्याच्या प्रश्नी दिल्ली दरबारी देखील बैठक होणार आहे। त्यामुळे कांद्याचा मुद्दा नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात तापलाय आणि त्याचे राजकीय पडसाद देखील उमटताना आपल्याला बघायला मिळत आहेत। धन्यवाद किरण, आपण वेळोवेळी चांदवडच्या अपडेट जाणून घेत राहूयात। आपलं या कांदा आंदोलनाकडे लक्ष असेल।